हरिओम. श्री आत्माराम. माया निरूपण भाग 14. माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान, माया ध्याता ध्येय ध्यान, माया हेची समाधान योगी यांचे. आता या त्रिपुटी आहेत. म्हणजे ज्ञाता ध्येय ध्यान, ध्याता ध्येय ध्यान, भोगता वगैरे वगैरे हे सगळे. आता तर यामध्ये काय आहे, आधी मायेबद्दलच आहे ना. मम माया दुरत्तया असं गीतेत भगवंतांनी सांगितलेलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या माया नदीचं भयंकर असं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भयंकर असं वर्णन केलेलं आहे. समर्थांनी जरा या मायेची बाजू घेतली आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, मायेला विरोध करणं आणि मायेची बाजू घेणं म्हणजे बोलण्यातला फरक आहे, त्यापेक्षा काही नाही. एकदा काय झालं होतं, एका राजाकडे एक ज्योतिषी गेला. तो अगदी स्पष्ट वक्ता होता, फटकाळ होता, जे वाटेल ते बोलणारा, समोरच्याचा काही विचार करत नव्हता, खरं बोलत होता. म्हणजे थोडक्यात व्यवहार शून्य होता. त्यांनी राजाचा हात बघितला आणि स्पष्टपणे बोलून गेला, राजेसाहेब, सगळी मुलं माणसं, तुमचे सगळे नातेवाईक तुमच्या समोर मरणार आहेत. हे ऐकलं की राजा एकदम तिथल्या तिथे सरदच झाला ना. बरं, असं आपल्याला मर हा शब्दसुद्धा ऐकायला चांगलं नाही वाटत. मर हा बोलूनच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलंच आहे ना. अहो, मृत्यूचं नाव जरी उच्चारलं तरी माणसाला काहीतरी चमत्कारिक वाटतं. खरं सांगू का, एवढंच नाही, स्वानुभवातून गरुड पुराण वाचायचा मनात विचार आला आणि दुसऱ्या क्षणाला वाटलं, अरे अरे नाही नाही, गरुड पुराण वाचू नये, ते वाईट याच्या वेळेसच वाचत असतात. म्हणजे बघा, पुराण आहे ते अध्यात्म आहे, पण माझ्यासारखीच्या अज्ञानी असणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये विचार आला आणि मला असं वाटलं की अरे, आपण काहीतरी पाप करतो आहे बरं का. म्हणजे माणसाची प्रवृत्ती कशी असते की मरणार आहे असं म्हणलं की राजाला असा राग आला म्हणताल त्या माणसाचा की त्यांनी त्याला तुरुंगात टाकून दिलं आणि शिक्षा केली. आता काही दिवस गेले की राजाला ज्योतिषाचा नाद तर फार होता. मग दुसरा ज्योतिषी आला. त्याने राजाचा हात पाहिला, कुंडली पाहिली. तो मोठा धूर्त होता. तो म्हणाला, वा 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 राजेसाहेब, मी हजारो कुंडल्या पाहिल्या हो, पण अशी कुंडली कुठेच पाहिली नाही. आणि खरंच आहे हो, एकासारखी एक कुंडली नसतेच कुठेच. आणि कौतुक वाटण्याचं काही कारणच नाही त्याच्यामध्ये, कारण कोणत्याही दोन कुंडल्या सारख्या नसतात. आणि परत काय म्हणतो, तुमच्यासारखा माणूसही मी कधीच पाहिला नाही. अहो, हजारो कुंडल्या पाहिल्या ना, वा काय कुंडली आहे तुमची, अशी कुंडली कधी नसतेच कुणाची. अहो राजे सरकार, तुम्हाला आयुष्य इतकं भरपूर आहे की तुमच्या कोणत्याच नातेवाईकाला तुमच्यापेक्षा जास्त आयुष्य नाही. आता बघा काय फरक पडला पहिला ज्योतिषीच्या बोलण्यामध्ये आणि या दुसऱ्या ज्योतिषाच्या बोलण्यामध्ये. त्या आशयात काही फरक पडला नाही. तसंच या मायेच्या बाबतीत आहे की माया वाईट म्हणणं किंवा माया चांगली म्हणणं दोन्ही सारख्याच मापाचं आहे. म्हणजे दोन्ही सारखंच आहे, कारण ती ब्रह्मापेक्षा वेगळी आहे. आणि ब्रह्मापेक्षा वेगळी जाणवली की बाकीचं सगळं मग गळ्यात पडतं. आता गळ्यात पडतं म्हणजे मग हे संसार. आता संसार म्हणजे 2 मुलं 2 मुली नवरा बायको हा नाही. संसार म्हणजे जन्म मरण, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हा संसार. बरं, त्याही अर्थाने संसार घ्या किंवा आपल्या प्रापंचिक अर्थाने घ्या. एकदा का संसार सुरू झाला, अक्षत पडल्या की मग जे काय सुरू होतं, हे आणा ते आणा, हे आणा ते आणा, हा आला तो गेला, ते कधी थांबतं का हो?
नाहीच थांबत, म्हणजेच सगळं काही गळ्यात पडतं. हा जाणीवेचा व्याप कमी करत करत अगदी शुद्ध तत्वापर्यंत जाऊन पोहोचणं ही जाणीव आवश्यक आहे. त्यामुळे मी कुणी या घराचा मालक आहे, तुम्हाला काय माहिती आहे माझं घर म्हणजे काय, एमराल्ड सिटी रो हाऊस नंबर 4. तुम्ही येऊन तर बघा आमच्या एमराल्ड सिटीमध्ये. झालं, मी या घराचा मालक. मी म्हणजे कीर्तनकार, कथाकार, सत्ताधारी, जहागीरदार, इनामदार. झालं, मी म्हणजे काय, माझी डिग्री काय सांगू तुम्हाला. मी म्हणजे शहाणी, मी म्हणजे अगदी मोठं व्यक्तिमत्व. मी म्हणजे काय, मी म्हणजे पुढारी, मी म्हणजे नेता, मी म्हणजे कारखानदार, मी म्हणजे श्रीमंत. आणि हे जे सगळं आहे ना, हे जाणवणं ही जशी माया आहे, तसं शेवटी अहम ब्रह्मास्मी हे जाणवणं ही मायाच आहे. तुम्ही म्हणाल वेड लागलं का? जेव्हा अहम ब्रह्मास्मी जाणवणं हे काही माया आहे का? खरंच आहे. कारण जाणीव या रूपानं दोन्ही सामान्यच आहे. आता कसं बघा, हे अहम ब्रह्मास्मी म्हणल्यावर काही जणांना विरोध करायची भूमिका निर्माण होईल. त्याच्यासाठी एक उदाहरण आपण बघूया, की एकच आहे की भांड्याला लागलेली घाण काढण्याकरता जशी वेगवेगळी द्रव्य वापरावी लागतात. कशी? पूर्वीच्या काळी राख किंवा माती हे सगळं वापरलं जायचं. आता आम्ही व्हीम बार वापरतो, कुणी व्हीम लिक्विड वापरतात. आणि हे सगळं जरी वापरलं तरी शेवटी काय वापरावं लागतं? पाणी. पाण्यापर्यंत वापरावं लागतं. तसं हे आहे. फार तर एवढंच म्हणता येईल की अहम ब्रह्मास्मी ही जाणीव होणं हे म्हणजे व्हीम लिक्विड. आणि मी सत्ताधारी, मी अमुक, मी तमुक हे सगळं जाणवणं म्हणजे भांड्यावर पडलेला घाणेरडा डाग आहे. हा काढण्याकरता व्हीम लिक्विड वापरावं लागतं. इतकंच काय, ते पण म्हणजे तेही गेलं पाहिजे. तेही जिथं संपलं तिथं खरं ब्रह्मदर्शन झालं. म्हणजे अर्थात ही फार वरची पातळी आहे. पण आपण सगळ्यांनी हे ऐकण्याकरताच काहीतरी मनामध्ये ध्येय ठेवलेलं असतं ना. नाही, मला इतका जप करायचा, मला हे करायचं, मला 16 सोमवारचं व्रत करायचं, आता चातुर्मास सुरू झाला, कांदा लसूण सोडून द्यायचं. हे कशासाठी आहे? तर हे ध्येय प्राप्तीसाठी. मग ध्येय प्राप्त करण्यासाठी काय काय करावं लागतं? तर ते ध्याता व्हावं लागतं आणि मग ध्यान करावं लागतं. मग समर्थ आम्हाला तेच सांगतायत ना, की ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ध्याता ध्येय ध्यान हेही माया आहे. योग्याला मायेमुळं समाधान मिळतं. कारण ज्ञाता ज्ञेय ज्ञान किंवा ध्याता ध्येय ध्यान या 3 गोष्टी झाल्याच ना. तो जाणून घेणारा आहे तो ज्ञाता, हे जाणून घ्यायचं आहे ते ज्ञेय, आणि त्याची जाणीव ज्याच्या माध्यमातून होते ते ज्ञान. ज्याच्या माध्यमातून होते म्हणजे ते जो खातो ते, जो घेतो ते हे सगळं एकरूप आहे. म्हणजे ध्याता म्हणजे ध्यान करणारा, ध्येय म्हणजे ज्याचं ध्यान करायचं ते, आणि ध्यान म्हणजे ध्यानाची प्रक्रिया, चिंतनाची प्रक्रिया. हे सगळं मुळात एकच आहे समजून घेण्यासाठी. याचे प्रकार 3 झालेत. म्हणून आता बाकीचा भाग उद्याच्या ओवीमध्ये आपण पूर्ण करूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.